Welcome. Dear student, today we are going to learn first topic of Science 2, Standard 10th, Heredity and Evolution. मराठीमध्ये आपण म्हणतो अनुवंशिकता आणि उत्क्रांती. सुरुवातीला आपण पाहणार आहोत व्हॉट इज हेरिडिटी. अनुवंशिकता म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण आई-वडील, आपले नातलग यापैकी कुणासारखे तरी दिसत असतो, वागत असतो. का बरं? तर त्यांचे अनुवंशिक गुणधर्म आपल्यामध्ये आलेले असतात. यालाच म्हणतात अनुवंशिकता म्हणजेच हेरिडिटी. म्हणून आता आपण हेरिडिटीची डेफिनेशन पाहूया. ट्रान्सफर ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अदर इज कॉल्ड हेरिडिटी. मग आपल्याला प्रश्न पडतो, कसे बरे येत असतील हे कॅरेक्टर आपल्यामध्ये? तर हे कॅरेक्टर आपल्याला आपल्या मात्यापित्यांकडून त्यांच्या जीनमधून आलेले असतात. आईची अर्धी पेशी म्हणजे एग व वडिलांची अर्धी पेशी म्हणजे स्पर्म यांच्यापासून एक पूर्ण पेशी किंवा सेल तयार होते, ज्याला झायगोट असं म्हटलं जातं. आणि हा झायगोट आईच्या गर्भात 9 महिने वाढून त्याच्यापासून एक पूर्ण सजीव तयार होतो. तर आपण आता पेशीचा महत्त्वाचा भाग किंवा सेल ऑर्गनेल जो न्यूक्लियस असतो त्याच्याविषयी बोलूया. पेशीमध्ये जे न्यूक्लियस असतं त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स असतात आणि हे क्रोमोझोम्समध्ये DNA असतात. आणि ह्या DNAचा जो भाग आहे, ज्याला फंक्शनल युनिट ऑफ DNA म्हणतात, त्याला जीन म्हणतात. आणि हे जीन अनुवंशिक गुणधर्म ठरवतात आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. तर अशा प्रकारे आपल्याला या DNAचा अभ्यास जो आपण मागच्या वर्षी केला होता, त्याची थोडीशी रिव्हिजन करूया. मग ही जी अनुवंशिकता आहे, याचा अभ्यास वेगवेगळ्या सायंटिस्टनी केला. 1896 मध्ये ग्रेगॉर मेंडल यांनी वाटाण्याच्या झाडावर या अनुवंशिकतेचा अभ्यास केला आणि महत्त्वपूर्ण असे कन्क्लूजन काढले. म्हणून त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स असंही म्हटलं जातं. तर आपल्याला ही अनुवंशिकता किंवा हेरिडिटी ही लर्न करण्यासाठी सुरुवातीला DNAचं स्ट्रक्चर कसं आहे ते पुन्हा एकदा पाहूया. व्हॉट इज DNA? DNA is deoxyribose nucleic acid. Watson and Crick proposed the structure of DNA, and in that we know that the DNA is a double-stranded structure. It is made up of sugar, phosphorus, and 4 nitrogen bases, that is nucleotide. And these nucleotides are adenine, guanine, thymine, and cytosine. The adenine always pairs with thymine and guanine always pairs with cytosine. They are called complementary bases. मग आता असा हा जो DNA मॉलिक्यूल आहे, या DNA मॉलिक्यूलवर जे सेगमेंट आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत? जीन्स. आणि हे जीन्स आर द बिअरर ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर. मग आपल्याला हे अनुवंशिक गुणधर्म जे प्राप्त होतात ते एखाद्या विशिष्ट प्रोटीनमुळे प्राप्त होतात. हे प्रोटीन कुणापासून तयार होतात? हे प्रोटीन DNA पासून तयार होतात. मग ते कसे तयार होतात? त्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या 3 प्रोसेस पाहायच्या आहेत आणि त्या आहेत ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तर the process of conversion of DNA to mRNA is called transcription, and the process of conversion of mRNA into protein is called
translation, and this total process, that is conversion of DNA to protein, is called central dogma of molecular biology. Now we'll see the process of transcription. The double-stranded DNA in the nucleus is unwound by the enzyme RNA polymerase, and the two strands of DNA are separated. By taking one of the strand as a template, the mRNA molecule is formed. These mRNA molecules have the complementary nucleotide sequence as like that of the DNA template. In RNA, instead of nucleotide thymine, uracil is present. असं हे डबल स्ट्रँडेड DNA पासून तयार झालेलं सिंगल स्ट्रँडेड मेसेंजर RNA म्हणजे mRNA हे पेशीमधल्या न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येतं. या mRNA DNA कडून प्रोटीन बनवण्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन किंवा मेसेज आणलेला असतो, म्हणून त्याला मेसेंजर RNA म्हणतात. हा मेसेज कोडॉनच्या स्वरूपात आणला जातो. मग कोडॉन म्हणजे काय? तर कोडॉन म्हणजे ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड. There are 20 different amino acids of which the proteins are made. For example, glycine, alanine, valine, leucine, isoleucine, aspartic acid, asparagine, हिस्टिडीन, ट्रिप्टोफॅन, टायरोसिन यासारखे 20 अमिनो ॲसिड असतात आणि प्रत्येक अमिनो ॲसिडसाठी स्पेसिफिक कोडॉन असतात. कोडॉन म्हणजे ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड. याचा शोध आपले भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर हरगोविंद सिंग खुराना आणि त्यांच्या सहकार्यांनी लावला आणि ह्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 1968चं नोबेल प्राईज देण्यात आलं. न्यूक्लियसमधून बाहेर आलेला mRNA हा हजारो कोडॉन्सचा बनलेला असतो. mRNAवर असलेल्या कोडॉनच्या मेसेजनुसार ट्रान्सफर RNA म्हणजे tRNA अमिनो ॲसिड आणून mRNA टेम्पलेटजवळ ठेवतात. हे tRNA अँटीकोडॉन असलेले असतात. tRNAने आणलेले अमिनो ॲसिड हे एकमेकांना पेप्टाइड बॉन्ड CONH बॉन्डने जोडले जातात आणि या प्रकारे अमिनो ॲसिडची साखळी तयार होते, म्हणजेच प्रोटीन तयार होतात. आणि हे 2 अमिनो ॲसिड जोडण्यासाठी लागणारा पेप्टाइड बॉन्ड तयार करण्याचं काम हे rRNA म्हणजे रायबोझोमल RNA करतात. ह्या प्रोसेसमध्ये रायबोझोमल RNA हे mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊन अमिनो ॲसिड जोडून प्रोटीन तयार करण्याचं काम करतात आणि ह्या प्रोसेसलाच म्हणतात ट्रान्सलोकेशन. असे हे तयार झालेले प्रोटीन्स आपल्या शरीरातले वेगवेगळे फंक्शन्स किंवा अपिअरन्स कंट्रोल करत असतो. ही ट्रान्सलेशन प्रोसेस होत असताना जर एखादी चूक झाली, म्हणजे एखादं अमिनो ॲसिड चुकीचं लागलं किंवा एखादा ट्रिपलेट कोडॉन हा डिलीट झाला, तर त्याला म्युटेशन झालं असं म्हणतात. जर ह्या ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये म्युटेशन झालं किंवा चूक झाली, एखादं कोडॉन अदलीबदली झाला, गळाला किंवा राहिला, तर त्याला म्युटेशन म्हणतात आणि अशा म्युटेशनमुळे जेनेटिक डिसऑर्डर्स होतात. उदाहरणार्थ सिकल सेल अनेमिया. So dear student, we have learned the central dogma of molecular biology, that is the process of conversion of DNA to mRNA and mRNA to protein, which is called transcription, translation and translocation.